राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांना माझा मानाचा मुजरा. उभे हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीला कसं जगावं हे शिकवल्यानंतर या मातीच्या कणाकणाला शेवटच्या श्वासापर्यंत कसं लढावं हे शिकवण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. छत्रपती संभाजी महाराजांनी केले. छत्रपती संभाजी महाराजांनी केले. यांना मी वंदन करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते. ना वाकणार ना झुकणार, ना वाकणार ना झुकणार, अन्यायाविरुद्ध पलटून वार करणार, सन्मानाने जगणार आणि सन्मानानेच मरणार. हे हिंदवी स्वराज्य आहे. येथे आयाबाईंची पूजा केली जाते. म्हणूनच म्हणतात शिवाजी महाराजांनी बाई नाचवली नाही तर बाई गाजवली आहे. शिवाजी महाराजांनी बाई नाचवली नाही तर बाई गाजवली आहे. जा जाऊ सांग तुझ्या बादशाहाला, जाऊ सांग तुझ्या बादशाहाला, पुण्याची जहागिरी आता शिवाजी महाराजांच्या अर्धागिरी चालवते. हम शहर है शहरों की तरह हंसते हैं, हम शहर है शहरों की तरह हंसते हैं, हमारे दिल में सिर्फ और सिर्फ जिजाऊ बसते हैं, हमारे दिल में सिर्फ और सिर्फ जिजाऊ बसते हैं. कुणी म्हणताय मला शिवाजी महाराज व्हायचंय, कुणी म्हणताय मला संभाजी महाराज व्हायचंय, तर त्यांनी एक गोष्ट हमेशा लक्षात ठेवायला हवी आहे. ज्याला बाईतली ताई कळाली ना तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला बाईतली मैत्रीण कळाली ना तो राधेचा श्याम झाला. ज्याला बाईतली पत्नी कळाली ना तो सीतेचा राम झाला. ज्याला बाईतली आई कळाली ना तो जिजाऊचा शुभा झाला. तो जिजाऊचा शुभा झाला. आज शिवाजी महाराजांचा इतिहास ऐकल्यावर आमच्या आईला वाटतं बा शुभाच व्हावा. संभाजी महाराजांचा इतिहास ऐकल्यावर आमच्या आईला वाटतं बा संभाजीच व्हावा. आमच्या आईला वाटतं बा संभाजीच व्हावा. आमच्या आईला वाटतं बा संभाजीच व्हावा. म्हणून तर एक खेडेकरताई म्हणताय आमच्या आईला वाटतं बा शुभाच व्हायचं असतं. सहलीला जाताना बस मध्ये पुढे नाही मागे नाही मधोमध बसायचं असतं. पुढून गाडी ठोकली काय आणि मागून गाडी ठोकली काय, आतमधल्याने मात्र सुरक्षित असायचं. आतमधल्याने मात्र सुरक्षित असायचं. आणि आमची आई म्हणते बाय शुभाच व्हायचं असतं. आणि आमची आई म्हणते बाय शुभाच व्हायचं असतं. अरे माणसाने जगला कसं पाहिजे, जगावं तर वाघासारखं आणि लढावं तर माझ्या शुभांसारखं. अरे माणसाने जगला कसं पाहिजे, जगावं तर वाघासारखं आणि लढावं तर माझ्या शुभांसारखं. काळजात वाघ डोळ्यात आग, काळजात वाघ डोळ्यात आग, छातीत पौलाद हिंदूची अवलाद, छातीत पौलाद हिंदूची अवलाद. इथे झुकतात दिल्लीच्या तख्त आणि झुकू शकतात तेही हिंदूच फक्त, तेही हिंदूच फक्त, तेही हिंदूच फक्त. आजची पोरं काय म्हणताय, आजची पोरं म्हणतायत आवाज वाढव डीजे तुझ्या आईची शपथ आहे. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा असे म्हणणारे भगत सिंग आम्हाला पाहायला मिळायचे. पण आजची पोरं काय म्हणताय, तुम्ही आम्हाला तंबाखू द्या आणि आम्ही तुम्हाला चुना देतो. आजची ही परिस्थिती वास्तव आहे. जाता जाता एवढंच म्हणेन, थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार